भारताचे शेजारी एकाएकी असंतोषानं बेजार दिसू लागलेत। श्रीलंका आणि बांगलादेश या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये अलीकडेच हिंसक उठाव झाले होते आणि अशातच आणखी एक शेजारी देश नेपाळही हिंसाचारानं होरपळतोय। यामागची कारणं आणि त्याचे भारतावर होणारे संभाव्य परिणाम यावरचा हा रिपोर्ट बघूयात। नेपाळ हिंसाचारानं होरपळला। त्यापूर्वी हिंसाचाराचं हे चित्र शेजारच्या बांगलादेशात दिसलं होतं। त्याच्या अगदी 2 वर्ष आधी असंच भयंकर चित्र श्रीलंकेत दिसलं। त्यामुळे आता प्रश्न पडतोय की भारताचा शेजार असंतोषानं बेजार का झाला। श्रीलंका मे 2022 आर्थिक संकट, अन्न आणि इंधनाच्या टंचाईमुळे जनआंदोलन उभं राहिलं। राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्यात आला। राष्ट्रपती राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला। श्रीलंकेतील हिंसाचारानंतर राजपक्षे कुटुंबासह मालदीवमध्ये पळून गेले। बांगलादेश ऑगस्ट 2024 सरकारच्या आरक्षण धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचा तीव्र रोष उसळला। आंदोलकांनी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानावर हल्ला केला। पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं। 16 वर्षांच्या सत्तेचा अस्त झाला। मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार आलं। नेपाळ भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधात जेन झी तरुण रस्त्यावर उतरले। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या घरांवर हल्ला करण्यात आला। हिंसाचारानं देश होरपळला। पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिला। गेल्या काही वर्षात भारताच्या शेजारच्या देशांमध्ये झालेली ही जनआंदोलनं एक समान धागा दर्शवतात। जेन झी पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात संघटित होते आणि तेच चित्र आता नेपाळमध्येही दिसतंय। तरी ज्या पद्धतीने आंदोलन हिंसक वळण घेत आहेत ती भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण या सगळ्या शेजारी देशांच्या अंतर्गत सुरक्षा या भारताच्या अंतर्गत सुरक्षेशी निगडीत आहे। त्यामुळे त्या देशांमध्ये स्थैर्य राहणं, लोकशाही टिकणं, शांतता असणं हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी महत्वाचं आहे, कारण तिथली इन्स्टेबिलिटी जी आहे ती भारतासाठी डोकेदुखी ठरते। निर्वासितांचे प्रचंड लोंढे येतात, आपल्या अर्थव्यवस्थेवरती प्रचंड मोठा ताण त्याचा येतो। आणि विशेष म्हणजे नेपाळच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल यांच्यामधल्या दहशतवादी संघटना, धार्मिक मूलतत्व संघटना नेपाळच्या माध्यमातून भारताची शांतता आणि स्थैर्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे नेपाळमध्ये जर इंटरिम गव्हर्नमेंट आलं आणि ते अस्थिर असेल तर निश्चितपणे भारताला भविष्यामध्ये त्याची किंमत चुकवावी लागेल। त्यामुळे भारताला सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे। या आंदोलनांमध्ये राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसला तरी त्यांचा रोख हा सरकार आणि त्यांच्या धोरणांवर आहे। या घटनांचा भारताच्या परराष्ट्र धोरणांवर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा त्यामुळे समजून घ्यावं लागेल। भारताच्या शेजारील देशांमध्ये एक राजकीय अस्थैर्य आणि राजकीय अस्थैर्यासोबत त्या ठिकाणी विकासाच्या त्याच्यावर डायरेक्ट झालेला परिणाम, यामुळे दक्षिण आशियातील भारता शेजारील जे आपले सभोवतालचे देश आहेत ते कसे अनस्टेबल होतील यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही ऍक्टर तुम्हाला किंवा काही घटक त्या ठिकाणी काम करत पाहावयास मिळतात। मधल्या काळाचं ब्लॉकेड आणि ज्या पद्धतीने KP ओली यांनी लिपुलेख आणि इतर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केले, त्यामुळे भारताने काही अंशतः नेपाळसोबत थोडंसं अंतर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला। त्याच्या उलट आपल्या ज्या शॉर्टकमिंग्स होत्या त्याच्यावर चीनने वर्कआउट केलं आणि चीनने इनडायरेक्टली वन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या संदर्भात इंटरव्हेन्शन करून त्या ठिकाणी चीनने त्या ठिकाणी आपलं इंटरव्हेन्शन केलं आणि तिथे आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली। जेन झीच्या या लाटेनं आशिया खंडातल्या अनेक देशांची समीकरणं बदलली। शांततापूर्ण सुरू झालेली ही आंदोलनं हिंसक वळण घेत आहेत, ज्याचा थेट परिणाम या देशांच्या राजकीय आणि सामाजिक स्थिरतेवर होतोय। त्यामुळे शेजारील राष्ट्र म्हणून या घटना भारतासाठी सुद्धा एक महत्त्वाचा धडा देत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।